स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गोदावरी उजवा तट कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व नैसर्गिक नाल्यांच्या रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कामांतर्गत राहता शहरातील महत्त्वाच्या हत्ती नाल्याच्या रुंदीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हत्ती नाल्याच्या रुंदीकरणासाठी व दुरुस्तीसाठी 20 लाख रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला. नाल्याच्या रुंदीकरणामुळे पावसाळ्यात होणारे जलमय दृश्य व त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांचे होणारे नुकसान टाळण्यास मोठी मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत राहता शहरातील गणपत नाला, हत्ती नाला यांसारख्या विविध नैसर्गिक नाल्यांच्या रुंदीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. या योजनेअंतर्गत राहता शहरातील गणपत नाला, हत्ती नाला यांसारख्या विविध नैसर्गिक नाल्यांच्या रुंदीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने केलं जात आहे. येणाऱ्या काळात कातनाला, सातमोर्या, नाला क्रमांक 41, 42, 43, 44 आणि 45, शिरकांडी ओढा अशा विविध नाल्यांचं नूतनीकरण होणार आहे. यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. या नूतनीकरणाच्या उद्घाटनाप्रसंगी राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर या नूतनीकरणाच्या उद्घाटनाप्रसंगी राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंद नाना सदाफळ, नगरसेवक नितीन गाडेकर, राहुल सदाफळ, अरुण गाडेकर, साहेबराव कारले, माजी उपनगराध्यक्ष संजय सदाफळ, स्वप्नील गाडेकर, सुरेश गाडेकर, साहेबराव गाडेकर, दीपक गाडेकर, सुनील भुजबळ, राजेंद्र कारले, किरण कारले, बाळासाहेब झिंजाड, दर्शन भुजबळ, गंगाराम भुजबळ, अण्णासाहेब भुजबळ, दिलीप बागडे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या या ठिकाणी माध्यमातून राहता तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गोदावरी उजवा तट कालव्याच्या लाभ क्षेत्रातील त्या ठिकाणी चर आणि नैसर्गिक नाले त्या ठिकाणी रुंदीकरणासाठी जो निधी मंजूर झालेला आहे आणि त्यामध्ये राहता शहरातील मग गणपत नाला असेल, हत्ती नाला असेल, यामध्ये आज हत्ती नाल्याचं रुंदीकरणाचं भूमिपूजनाचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, आमचे मार्गदर्शक सन्माननीय मुकुंद नाना सदाफळ, राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विजू नाना सदाफळ, राहता शहरातील या ठिकाणी आमचे सहकारी नगरसेवक सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत हा या ठिकाणी रुंदीकरणाचं भूमिपूजन झालेलं आहे. हा जो काही हत्ती नाला असेल याच्यासाठी जवळजवळ 20 लाखापेक्षा अधिक त्या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे आणि यामुळे या लाभ क्षेत्रातील नक्कीच पावसामुळे होणारं जे नुकसान आहे ते नुकसान त्या ठिकाणी होणार नाही आणि नक्कीच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या ठिकाणी हत्ती नाल्याचा शुभारंभ राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष स्वाधीनजी गाडेकर, तसेच उपनगराध्यक्ष विजू नाना आणि सर्वच नगरसेवक आणि सर्व शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या हत्ती नाल्याचा शुभारंभ या ठिकाणी सुरू झालेला आहे. वास्तविक जवळजवळ ह्या ओढ्याकरता 19 लाख रुपये साहेबांनी आपल्याला दिलेले. आपल्या तसं जर बघितलं तर मतदारसंघामध्ये जवळजवळ 18 ते 19 ओढ्या आहेत आणि या सर्व ओढ्यांचं नूतनीकरण, पुनर्जीवन ह्या ठिकाणी होणार आहे. कारण पूर्वी मी बघितलं का अनेक तक्रारी, याच्या शेतात पाणी गेलं, त्याच्या शेतात पाणी गेलं आणि ह्या खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी होत होत्या.
म्हणून साहेबांनी तातडीने ह्या आपल्या ओढ्याकरता जवळजवळ 19 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत मतदारसंघामध्ये. कॅनलचं काम चालू आहे, साऱ्यांची कामं चालू आहेत, पोलीस स्टेशनची इमारत चालू आहेत, बाजाराकरता काँक्रिटीकरण चालू आहेत, ग्रामीण रुग्णालय चालू आहेत. आता विकासाचे कामं जवळजवळ सगळे आटपलेले आहेत. आता विकासाला कामच राहिलेलं नाही. आणि साहेबांना लोकांनी भरभरून मतदान खऱ्या अर्थाने दिलेलं आहे. आणि आमच्या वार्डामध्ये जर बघितलं तर डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांना सर्वात जास्त मतदान आहे. आमचे तिन्ही उमेदवाराला सर्वात जास्त मतदान, सर्व नगरसेवकापेक्षा जास्त मतदान दिलं. त्यामुळे जे काही लोकांची कामं असतील, लाईटचे असतील, चाऱ्यांवरचे पुलांचे कामं असतील, जे असतील ते कामं निश्चित आपण केल्याशिवाय राहणार नाही. आणि असंच प्रेम आपल्यावर राहू द्यावा अशीच मी विनंती करतो. आणि नामदार साहेबांनी आपल्याकडे एवढं मोठ्या प्रमाणात निधी दिला, एवढे कामं केले, त्यांना मी शुभेच्छा देतो. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.